उपयोग झालेला नाही काय. आई असं वाटलं होतं की गुरुजी आले ना तेव्हा या गावछापच्याशी ना कमाल ते धमाल वाटलं होती. पण उलटच झालं इथे. ते गुरुजीच बोलतायत की ही गावछाप ती गावंढळ कमळी या म्हातारीची मोठी नाते म्हणे. मला तर सारखं वाटत होतं की गुरुजी ज्यावेळेस तिला काही प्रश्न विचारत होते ना त्यावेळेस आता हिचा गेम होणार म्हणून असं सारखं वाटत होतं, पण काहीच झालं नाही. काही उपयोगच नाही झाला सगळ्याच. गाइस 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 आय हॅव अ बिग टी. खूप एक्साइटिंग न्यूज आहे. सिक्रेट आहे, ऐका ना. काय काय झालंय बरं? जरा आधी एक श्वास घे बरं. श्वास घे, शांत. सोड ग त्या श्वासाबासाचं. तुम्ही आधी ऐकून घ्या ना. तुमच्याच दोघींचा फॉल्ट आहे. तुमच्याच दोघींचा. तुम्हाला ना दोघींनाही कोणीही फसवू शकतो. तुम्ही आशा आहे. अशा म्हणलं काय कोणी फसवलंय? जरा नीट सांगशील बाळा. आता बोल बोल. कोणी म्हणजे ऑब्विसली त्या गावछाप कमळीने फसवलंय तुम्हाला. ती काही त्या मॅड आजीची मोठी नातवात नाहीये. खोटं बोलतीये ती. खोटं. हो, ती मॅड आजीची मोठी नात नाहीये. ए अनिका काय बोलतेस तू? हा अगं मॉम, आता मी तिला त्या गुरुजींशी बोलताना ऐकलंय. ती आणि डॅड दोघं कन्फेस करत होते गुरुजींना की त्या दोघांनी मिळून नाटक केलंय. खोटं नाटक. मॅड आजीला त्या दोघांनी फसवलंय. ती मॅड आजीची मोठी नात नाहीये. येस 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 मला वाटलंच होतं आई. म्हणून मी विचार करत होती या म्हातारीची नात अचानक कशी उगवली. मग काय? तुझं काही सांगतेस म्हणजे खरंच तू तुझ्या कानाने ऐकलंस? हा, मी खरं बोलते. तुझी कसम. मेलीस. हे असं लगेच कसम शपथ घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे. अगं पण ग्रॅनी आजी, मी खरं बोलते. ट्रस्ट मी ना, मी आता स्वतः ऐकलंय. माझ्या कानाने ऐकलंय. ती गावछाप ना त्या गुरुजींना असं काहीतरी बोलत होती की सॉरी मी तुमच्याशी खोटं बोलले, मला असं नाही करायला पाहिजे होतं, असं ती सगळं कन्फेस करत होती. मी ऐकलंय. आणि तुला माहिती आहे का, मला ना त्या गावछापवर आधीपासून डाऊट होता, पण आज माझा डाऊट असा क्लिअर झालाय. ए कमळे, तुला काय वाटलं ग? तूच खूप हुशार आहे. आम्हाला वाटेल तसं बनवू शकशील, फसवू शकशील. आमच्याच घरात येऊन म्हातारीची मोठी नात म्हणून मिरवशील काय? माझ्याच नातीचा इस्टेटीचा वाटा बळकावून बसशील. बघ ना, अजून ओळखलं नाही तिने मला म्हणून. आणि हा राजन, त्याच्या आईला बरं करण्यासाठी म्हणून तू जिला घेऊन आलेला आहेस तीच तुझ्या आईचं मृत्यूचं कारण बनणार आहे. आणि ही बातमी मी म्हातारीपर्यंत अशी काय पोहोचवणार आहे ना, हे सत्य तिच्यापर्यंत असं काय पोहोचवणार आहे की म्हातारी पुन्हा शॉक मध्ये गेली पाहिजे. आणि शॉक झाल्यानंतर पुन्हा तिचं ते जिवंत मड राहिलं पाहिजे. येस. ए आई आई ऐक, ती कमळी खूप डेंजरस आहे. तुम्हाला जे काही करायचं ते लवकरात लवकर करा प्लीज. उद्याच उद्याच होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी मी तिची अशी वरात काढणार आहे ना, बस कुठला रंग म्हणून सोडणार नाहीये. आणि हा राजन पोपटासारखं असं खरं 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 सगळं बोलायला लागेल. स्वतः म्हातारी त्या कमळीचा असा हात धरून तिला घराच्या बाहेर नाही काढत तर मी नाव नाही सांगणार. येस. कमळे, कामिनीचा डाव आहे ग, असं वर्मावर गाव आहे. ए अन्नपूर्णाताई, आता होळी आहे आणि रंगपंचमी, तर माझी अशी इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी 2 दिवस यावं म्हणजे 2 दिवस रीतसर राहायला या असं आमंत्रण करते. आपण दोन्ही परिवार मिळून सण साजरा करूया काय? हो, चालेल की. आम्ही नक्की येऊ. हो, नक्की येणार आम्ही.
म्हणजे मी, रागिणी, अनुबेबी सगळेजण तुमच्याकडे येणार आणि 2 दिवस राहायला येणार आहोत. अच्छा ताई निघतो. चला अरे या या. अच्छा. येत. कमळे काय करत होतीस तू? मला जरा वेळ दे. काका सॉरी, माझं मन मला खायला लागलंय हो. हे बघ, योग्य वेळ आली की मी स्वतःहूनच आईला सगळं खरं आहे ते सांगेन, पण ती वेळ अजून आली नाहीये कमळे. प्लीज. आई ती म्हातारी या घरात नाही ना तोपर्यंत आपण सगळं उरकून घेऊया. चल चल चल. त्या भिक्कारड्या कमळीच्या विरोधात एक पुरावा मिळू दे मला. नाही आत्तापर्यंत केलेले तिचे नखरे आहेत ना, नाही ते नखरे तिचे बाहेर काढले ना तर नाव नाही सांगणार मी. काय खजिना आहे? हा काय ढकलगाडी काय बघतो काय वाकड तोंड्या? हे तुझ्या लेखाचे सगळे परिणाम आहेत, कळलं ना? नको तरी आगाऊपणा केलेला आहे त्याने आणि त्या कमळीला तुझी मोठी नात म्हणून या घरात घेऊन आलाय. तिची नाही हकालपट्टी केली ना तर बघ घरातून हाकलून देणार आहे मी तिला, माहितीये? आणि मग तू आणि म्हातारी मेलात ना तरी मला काही एक फरक पडत नाहीये. ए काय आहे का? काय दिसतंय का? अगं काहीच नाही. ए आई, हे आई ऐक ना, मला एक गोष्ट आठवली. काय? तुला माहितीये ती गौरी ती राजनला नेहमी पत्र पाठवायची आणि त्या राजनकडे त्या शहाण्याकडे ती पत्र आजही असणार. म्हणजे तो पुरावा आमच्या खोलीत राजनच्या कपाटात असण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे एक जरी पत्र मिळालं नाही, एक तरी आपल्याला प्रूफ मिळेल. हा चांगलं डोकं लावलंय, योग्य वेळेला आठवलेलं आहे. चल 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 आता आधी तुझ्या रूममध्ये बघू. चल याला आपण नंतर बघूया. चल चल तुझ्या खोलीत. ए बाबांनो, मी मागेच तोर सगळं नीट सांभाळशील ना? काय बी गडबड नाही झाली पाहिजे, कळलं का? बंड्या, अरे काय कुठं निघालायस? कमळी आगात होळी आहे की नाही म्हणलं 2 दिवस गावाकडे जाऊन यावं. मला लय आठवण यायला का गावाची. आणि तसं पण कॉलेजला रंगपंचमीची आणि होळीची सुट्टी आहे ना 2 दिवस. अरे बंड्या काय सांगायलाय? अरे मला बी गावाकडे जावं असं वाटायले. मी बी येतो तुझ्या संग. हे तुम्ही दोघं जाणार, मी ते एकटं काय करू? आपण सगळे मिळून जाऊया की गावाला? अगं चालतंय की, चला सगळीच जाऊन येऊ. निंगे एक नंबर मजा करूया बघ. कमळीला तर आबा गेल्याचं काहीच माहित नाही, मग तिला कसं घेऊन जाणार? नाही कमळीला गावाकडे नेऊन नाही चालायचं. ऐका, आपण जाऊया, तयारी करूया. हा 2 दिवस सुट्ट्या आहेत की नाही? आया ना आबा आपल्याला बघून लय खुश होतील ग. आईच्या हातची पुरणपोळी निंगे काय आहे कवा खायला असं झालंय कमळे? आपण लई मज्जा करूया. मजाच करू.